रस्त्यावर आपल्या ज्या महिला भगिनी उभ्या आहेत त्यांना विनंती आहे आपण आतील बाजूला उपस्थित राहूया। काही क्षणात या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल आणि या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला प्रारंभ तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण संपन्न करत आहोत। या स्पर्धेची पालखी या ठिकाणी आणली जाते। सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। पांडुरंगजी गुरव यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जाणार आहे आणि या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। अतिशय सुंदर आणि नीटनेटकं असं नियोजन प्रगती मित्र मंडळ व महिला मंडळ वालोपे देऊळवाडी यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या कोकणची ही पारंपरिक लोककला आहे आणि या लोककलेचं प्रदर्शन आज या आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी काही कलाकार मंडळी आपल्या समोर करणार आहेत। आणि गुरुवांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जाणार आहे। चिंचगडी संघ आपल्यासाठी दुसरा प्रकार आपण लगेच प्रवेशद्वाराकडे चला। सुकाई देवी पालखी नृत्य मंडळ चिंचगडी ताबडतोब प्रवेशद्वारावर चला। काही झलरे मातेच्या आणि दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय। श्रीफळ वाढवलेला आहे। चिंचगडी संघ लगेचच या ठिकाणी प्रवेशद्वारावर येतोय। तत्पूर्वी या स्पर्धेचे जे नियम आहेत ते आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एकूण 12 रकाने किंवा 12 खण पाडलेले आहेत। त्या 12 खणामध्ये जे पालखी नाचवणारे कलाकार असतात, ज्यावेळेला 2 कलाकार पालखीच्या जवळ पालखी नाचवायला जातात आणि त्यावेळेला उरलेले जे 10 कलाकार असतात त्यांनी त्या 2 नंबरच्या रिंगणामध्ये आपल्याला आखून दिलेल्या त्या खणामध्ये किंवा त्या रकानेमध्ये बसायचं आहे। आणि त्याच्या पाठीमध्ये जे 3ऱ्या क्रमांकाचं रिंगण आहे ते वाद्य कलाकारांसाठी असतं। प्रत्येक संघामध्ये एकूण 21 कलाकार असणं अपेक्षित आहे, बंधनकारक आहे। त्या 21 कलाकारांपैकी 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी असतील। त्यानंतर वाद्यवृंदांमध्ये 4 ढोल, 1 ताशा, 1 सनईवाला, त्याच्या जोडीला सूरवाला, त्यानंतर निशाणवाला आणि झांजवाला असे 9 वाद्य कलाकार आणि 12 नृत्य कलाकार, एकूण 21 कलाकार प्रत्येक संघामध्ये असणं बंधनकारक आहे। प्रत्येक संघाला प्रत्येक संघाला 25 मिनिटांची वेळ दिली जाणार आहे। त्यातली पहिली 5 मिनिटे ही देखावा सादर करण्यासाठी दिली जाणार आहे। तो देखावा ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, समाज प्रबोधनात्मक कुठल्याही प्रकारचा देखावा आपण सादर करू शकता। त्याच्यासाठी 5 मिनिट असतील आणि त्यानंतर 20 मिनिटांची वेळ ही आपल्याला पालखी नृत्य करण्यासाठी दिली जाणार आहे। याची प्रत्येक संघाने नोंद घ्या। स्पर्धेतले बाकीचे नियम सांगत असताना सगळ्यात महत्वाचे 2 नियम, एक म्हणजे स्पर्धा चालू झाल्यानंतर ती संपेपर्यंत कुठल्याही स्पर्धकाचा पाय हा पालखीला लागता कामा नाही। जरी पालखी रिकामी असली तरी त्या पालखीमध्ये साक्षात देवता विराजमान आहे असं समजूनच पावित्र्य राखून आपण हा कार्यक्रम करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही स्पर्धकाचा पाय पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा कोणताही अवयव हा जमिनीला टेकता कामा नये। हे 2 अतिशय महत्वाचे नियम या पालखी नृत्य स्पर्धेतले आहेत। या 2 नियमांपैकी एक जरी नियम कोणत्याही संघाने मोडला तरी तो संघ त्याच क्षणाला स्पर्धेतून बाद केला जातो। याची सगळ्यांनी नोंद घ्या।
100 मार्काची गुणपत्रिका असणार आहे. 2 पंच आहेत, दोन्ही अनुभवी पंच आहेत. दोघांकडेही 100 गुणांची गुणपत्रिका दिलेली आहे, ज्यामध्ये वेशभूषेसाठी 5 गुण असतील, जो सुरुवातीला देखावा सादर करणार त्यासाठी 5 गुण असतील, जी पालखी नृत्य आपण करणार त्या नृत्याच्या चालींसाठी 44 गुण असतील, मनोरे 3 मनोरे प्रत्येक संघाला कंपल्सरी आहे, प्रत्येक मनोऱ्याला 2 असे एकूण 6 गुण मनोऱ्यासाठी असतील. ढोल वाजवणे आणि ताशा वाजवणे यांच्यासाठी एकूण 22 गुण. त्यामध्ये सुरुवातीला सूड आणि शेवटला सुद्धा सूड मारणं गरजेचं आहे. ढोलाच्या चाली बदलण्यासाठी एकूण 14 गुण असतील. ढोल आणि ताशाचं एकंदर तुमचं जे सादरीकरण आहे त्या रंगबाजीसाठी 2 गुण असतील आणि ताशेवाल्यासाठी 4 गुण. सनईवाला आणि सूरवाला या दोघांसाठी एकूण 8 गुण आणि निशाणवाला आणि झाजवाला या दोघांसाठी 10 गुण. अशी एकूण 100 गुणांची ही गुणपत्रिका असेल. पालखी नाचवत असताना प्रत्येक स्पर्धकाने आपल्याला आखून दिलेल्या रिंगणामध्येच पालखी नाचवायची आहे किंवा बसणाऱ्या स्पर्धकाने सुद्धा आपल्या रिंगणामध्ये बसायचं आहे. जर नाचवणाऱ्या स्पर्धकाचा किंवा खाली बसलेल्या स्पर्धकाचा किंवा ढोलवाल्या, ताशेवाला, निशाणवाला, झांजवाला कोणाचाही पाय जर रेषेला लागला तर जेवढ्या वेळा त्या रेषेला पाय लागेल तेवढे गुण तुम्हाला मिळालेल्या एकूण गुणामुळे पंच कमी करणार आहे, याची देखील नोंद घ्या. लाईन टच न करता आपल्याला आपली कला सादर करायची आहे, हे महत्वाचं बंधन प्रत्येक कलाकाराजवळ असणार आहे. चला तर मग या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आई सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण, एक बलाढ्य आणि अनुभवी संघ या ठिकाणी प्रवेश करतोय. सुरुवातीला त्यांचा एक सुंदर असा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी सादर केला जाणार आहे. करंबेळे संघाचा एक प्रतिनिधी जरा माईक जवळ या. करंबेळे संगमेश्वर जरा ताबडतोब माईक पाशी या. करंबेळे संघ आपला प्रतिनिधी ताबडतोब जरा माईक जवळ पाठवा. भूमी आणि या महाराष्ट्राला ज्याने अनेक रत्न दिली तो आपला रत्नागिरी जिल्हा आणि या रत्नागिरी जिल्ह्यातला आपला हा चिपळूण तालुका ज्याने संपूर्ण कोकणची पारंपरिक कला जोपासण्याचं महान कार्य केलंय. कलेची वारसा जोपासणारा आपला चिपळूण तालुका आणि या चिपळूण तालुक्यातल्या वालेपे गावामध्ये सुंदर असा हा पालखी नृत्याचा सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्यामधला पहिला संघ आपली कला सादर करण्यासाठी येतोय. सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण. मिकी माऊस मध्ये फक्त येऊ नको. हॅलो, या संघाला निमंत्रित केल्याबद्दल मी प्रगती मित्र मंडळ वालोपे देऊळवाडी यांचे आभार मानतो आणि देखावा चालू करतोय. देखावाचं शीर्षक आहे स्वराज्याचा शिलेदार शिवा काशीद. महाराजांचा मनसुबा नेमकं काय आहे हेच कळत नाही. मनसुबा तर आमचा साफ आहे. आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तहाची बोलणी करण्यासाठी. तहासाठी 2 पालख्या पन्हाळगडावरून निघतील. एक पालखी पन्हाळगडाच्या पायथ्याच्या दिशेने जाईल व दुसरी विशाळगडाकडे. राजा मुजरा राजा या देहाती शिवा काशीद म्हणतात. प्रतापगडच्या पायथ्याशी नेमापूर गावाच्या नाव्याचा मार्ग. शिवा, तुला इथं कशासाठी बोलवलं आहे माहित आहे का तुला? ठाऊ आहे राजर एवढे दिवस तुमच्या संग आहे. तुमचे मनसुबे आवाज ठाऊ आहे. शिवा, तुला जिथे जायचं आहे तिथून तुला परत यायचं नाहीये. राजा द्या किडा. राजा जातो की भेटतो की त्या सिद्धीला. शिवा, ये इकडे.
किंवा तुझं काही बरं वाईट झालं तर काय होईल? तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच ना राजा. अहो मराठा मावळ्यासाठी जीव केव्हापासून प्यारा झाला. मरणाचा चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर लागणार मराठ मावळा मी. जगदंबा जगदंबा जगदंबा. होशियार 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 निगाहे तत्तर करो. या अल्लाह ये बारिश है या आसमान या पत्ती. शिवाजी ने हमारे नाक में दम कर रखा है. हुजूर 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 शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. हुजूर 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 दगा अपने साथ कुछ तो दगा हो रहा है. खामोश. हुजूर पालकी सापड़ली हुजूर. शिवाजी मिल गया. आओ लाओ उसको हमारे सामने लेके आओ. आओ शिवाजी आओ. फरमाइए क्या लेंगे आप? देणार असाल तर आदिलशाहची गादी घेऊ आम्ही. देवर तो देखो इसके. है शिवाजी आपको तो महाराष्ट्र का राजा कहते हैं ना. भागने का इरादा था क्या? मुंह संभल के बात करो. मराठी कधी पळत नाही. पळायला लावून द्या. हुजूर दादा हुजूर ये शिवाजी नहीं है. ये शिवाजी नहीं है. क्या वक्त है तुम? सामने के तरफ बाप खड़ा है. यही तो है शिवाजी. पकड़ रहे हो क्या? हुजूर ये शिवाजी नहीं है. कैसे कह सकते हो तुम कि ये शिवाजी नहीं है? शिवाजी ने हमारे अब्बाजान का कत्ल किया था. उस समय कृष्णा जी के भास्कर तलवार से शिवाजी के सर पर घाव हुआ था. उसकी निशानी इसके सर पर नहीं है. हंस रहे हो काफिर. मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूँ तू है शिवाजी? वह मीस है शिवाजी. बता कौन है तू? पिछले 4 महीने से इस तूफानी बारिश में बैठे हैं हम. अरे या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवाजी सापडतील तुला. कुणाला बघणार तू? अरे या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात. पहिला वारा, दुसरा वाघ आणि तिसरे म्हणजे मराठे. चौथ्याचं काम नाही ते. काफिर हमारे सामने झुको हमारे सामने. अरे जार शिवाजी कोणापुढे झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार सुद्धा नाही. मोडेल पण वागणार नाही. इसे मौत का इनाम दो. ईमान तो इसका ईमान. अरे हात इनामासाठी ईमान विकणारी अवलाद तुमची. आमची निष्ठा या स्वराज्यासाठी. काफिर अरे यो शिवा काशीत मरताना देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. मार डालो इसे मार डालो. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस. इथेच माती करू. आमच्या वाटेवर येऊन आमच्याशीच वाट मारणी करण्याची. त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परत जात नाही. हा इतिहास आहे आमचा. राज तुमसनी दिलेला शब्द पूरा केला. राज जगदंब. ये शिवाजी का हमशक्ल ऐसा है तो असली शिवाजी कैसा होगा? मर गया लेकिन झुका नहीं. क्या मराठे ऐसे होते हैं? अतिशय जबरदस्त असा ऐतिहासिक देखावा आपल्यासमोर सादर केलाय. सुकाई देवी पालखी नृत्यपथक चिंचवडीनं. प्रेक्षक आपल्यास विनंती आहे, जर हा देखावा आपल्याला भावला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या होत्या चिंचगडी संघासाठी. या स्पर्धेतला एक जुना जाणता आणि अनुभवी संघ म्हणून चिंचगडी संघाकडे पाहिलं जातं. सन्माननीय हरिभक्त पारायण शिवाजी महाराज चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ जबरदस्त ताकदवान संघ म्हणून या संघाकडे पाहिले जाते. या संघानं यापूर्वी अनेक स्पर्धांवर आपलं नाव कोरलेलं आहे. तोच हा संघ आपली कला सादर करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. करंबेळे संघ आणि तनाळी संघ आपला निर्णय लवकर आम्हाला कळवायचा आहे. आता जो देखावा या ठिकाणी सादर झाला चिंचगडी संघाचा शिवाकाशी, त्या देखाव्यासाठी आमचे मित्र भोमगावचे सुपुत्र टायगर चव्हाण यांच्याकडून चिंचगडी संघाच्या या देखाव्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद टायगरजी. मी नेहमी म्हणत असतो, एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो आणि म्हणूनच टायगर चव्हाण यांच्याकडून चिंचगडी संघाच्या या देखाव्याला 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि आता यानंतर पुढची 20 मिनिटे
चिंचगरी संघाला पालखी नृत्यासाठी दिली जाणार आहे. चिंचगरी संघ ज्या क्षणाला आपण पालखीला स्पर्श करणार तेव्हापासून पुढची 20 मिनिटं आपली काउंट केली जाणार आहे, त्याची नोंद घ्या. चला आपण एंट्री मारा लवकर. बाकीच्या सगळ्या संघांनी तयार राहायचंय. जसे जसे संघ इथे दाखल होतात त्यांनी माईक जवळ येऊन आपण आल्याची नोंद करायची आहे. सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका ढोलाने फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ सांजवाला, त्यानंतर 2 ढोल, त्यानंतर ताशा, पुन्हा 2 ढोल, असे हे वाद्य कलाकार आणि सनई आणि सूर एकूण 9 जण हे वाद्य कलाकार 3 नंबरच्या रिंगणामध्ये. आणि यानंतर 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी असतील. एक सुंदर कलाकृती आहे. आजची रात्र ही मंतरलेली रात्र असणार आहे वालोपकरांसाठी. सुंदर प्रकार आहे. 2000 साली चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळत या संघाचं या ठिकाणी आगमन होते. तालुका गुहागर आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुंदर अशी या ठिकाणी सुरुवातीचा नमस्कार चिंचगरी संघाने सादर केलाय. वालोपे गावचे ग्रामदैवत आई झोलाईच्या चरणावर, दत्तगुरूंच्या चरणावर तनाळी संघ, करंबेळे संघ दोघांनाही आपला निर्णय लगेच आम्हाला कळवायचा आहे. काय कुठे दिसतो
आणि सूर निशाणवाला साजवाला आरती केली जाते या ठिकाणी या देवतांची. पारंपरिक पद्धतीचं वाजणार हे वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्यावर पारंपरिक पद्धतीने सादर केलेलं हे नृत्य. बाबा सदैव बघा सुंदर सुंदर असे गाणी या ठिकाणी सदैव ऐकायला मिळत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पद्धत देवरुख तालुका संगमेश्वर देवरुख संगमेश्वर या ठिकाणी दाखल होतोय. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पद्धत देवरुख आपल्या आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. देवरुख संघ आपल्याला 5व्या क्रमांकाला आपली कला सादर करायला मिळणार आहे. आपण तयारीला लागा.
तालाची सदैव सुराची साथ आहे, ढोलाला ताशाची साथ आहे आणि या पारंपरिक वाद्यावर पारंपरिक पद्धतीचं नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय. ताळमेळ महत्वाचा. चार ढोल एक ताशा, चारही ढोलवादक अनुभवी ढोलवादक आणि त्यावर ताशेवाला हा देखील एक सुंदर असा ताशेवाला म्हणून अनेक स्पर्धा त्याने गाजवलेले आहेत. सगळे कलाकार बाकी जवळ येत आहेत आणि मला वाटतं मनाला लावला जातोय. दहीहंडीमध्ये आपण एकावर एक एकटे पाहत असतो. या ठिकाणी पालखी नृत्यामध्ये सुद्धा चिजगरी संघाकडून एकावर एक 3 एकटे लावले जात आहेत आणि पहिल्या बोलावर सादर केला जातोय. प्रेक्षक जर तुम्हाला अक्षर आवडत असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात मागे पुढे करू नका. सुंदर प्रयत्न. आणि हा कलाकार ढोलपुरावर बसून पालखी नाचवतोय. बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. सगळं रिंगण फिरवलं जातंय. नुसतं ढोलपुरावर नव्हतं, ते मांडी घालून खाली बसलाय आणि खाली बसून पालखी फिरवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय अवघड प्रयत्न आहे, पण अवघडाला सुद्धा सोपं करणारे हेच ते आपल्या कोकणातले कलाकार. जसा बसला तसा झुकण्याचा प्रयत्न आहे. वा वा. या स्पर्धेसाठीचं प्रथम क्रमांकाचं 15,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 10,000 रुपयाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचे 5,000चं पारितोषिक, चतुर्थ क्रमांकाचं 3,000 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी मोहनशेठ शिरुळे यांच्या स्मरणार्थ सर्व
बाकी आहे. या ठिकाणी पद्मावती देवी पार्टी